गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 6:13 झालेत आणि आपला USA मधला साधारण नेक्स्ट वीक असेल, आठवडाभर असेल. आणि आता एवढ्या 5-6 दिवसात आपण ह्या USA मध्ये किती मोसम बदलतो ते पाहू शकाल. कारण आपण ह्याच्या अगोदरचे काही व्हिडिओ पाहिले असेल तर त्यामध्ये हरिबल उन्हाळा दिसत होता, काही दिवस पाऊस दिसत होता. आज मी मुद्दामून जे दाखवतो आहे ते इथे सकाळी धुकं पहा किती पडलेलं आहे. पूर्णपणे धुक्याची चादर लपेटली गेलेली आहे. आणि सकाळी खरं तर अजून एक तासाभरापूर्वी म्हणजे माफ करा, तासापूर्वी ह्याच्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त होतं आणि माझं आवरेपर्यंत इथपर्यंत आलेलं आहे. पहा, मी जेव्हा सकाळी उठल्यानंतर खिडकीतनं पाहिलं झालं, म्हणलं मस्तपैकी धुकं निघावं आपलं. तर आपण आता असं पुढे जाऊयात. मी आता नेहमीच्या रस्त्यापेक्षा वेगळ्या रस्त्याने बाहेर पडतो आहे आणि आज आपण कुठे जाऊया तर पाहूयात कुठे जातो आहे आपण. बऱ्यापैकी उन्हाळा पाहिला आपण, म्हणजे म्हणजे ऊन कसं ऊन पाहिलेलं आहे, पाऊस पण थोडाफार पाहिलेला आहे. त्यानंतर आता हे थंडी, तर हिवाळा म्हणजे थंडी तर मला 2 दिवस खूपच वाटत होती. इवन जर्किन घालूनसुद्धा ती आवरत नव्हती खरं तर. पाहत आपण आता पुढे निघालो आहे. खूप धुकं आहे, हॉरिबल धुकं आहे. जम्मू काश्मीरसारखं वाटतं पहा आपलं. हे इंटरनल रस्ते आहेत, पण या धुक्यांमध्ये मी बोलता खरं तर विसरलो होतो. पण समोर लक्ष गेलं सवाना स्ट्रीट किंवा समाना जे काय आहे त्यामुळे वळलो ना, अदरवाईज मी सरळ निघालो असतो. हे आमच्या प्लेनफिल्डमधलं धुकं आहे पहा. जेव्हा मी सकाळी पाहिलं तर मला खरं तर वाटलं की आपण गोप्रोनी शूटिंग घ्यावं. पण गोप्रोची अडचण माझी अशी होती आहे की गोप्रो मला बाहेर काढायचा म्हणलं तर त्यातलं कार्ड मला पहिलं मोबाईलमधलं कार्ड गोप्रोमध्ये टाकावं लागतं. त्यानंतर बॅटरीचा तर इश्यू असतो. पण परत शूटिंग झाल्यानंतर मग ते कार्ड काढून पुन्हा मोबाईलमध्ये टाकायचं आणि मग अपलोडिंग वगैरे करावं लागतं. तर आत्ता म्हटलं त्याच्यामध्ये बराच वेळ जाईल, त्याच्यापेक्षा आपलं व्हिडिओमध्येच काढूया. आणि नंतर जेव्हा डाऊनटाऊनला जाऊ तेव्हा मग टोटली गोप्रो वापरण्याचा विचार करतो आहे मी. डाऊनटाऊनला थोडंसं माझ्या अजूनही हिरड्या दुखत आहेत, त्यामुळे जरा लेट होतो आहे. अर्थात लेट म्हणजे तर आता हा पहिलाच आठवडा चालू आहे. नाही, पण मी अपेक्षा केली नव्हती तेवढ्या धुक्याची. खरं तर थोड्या वेळापूर्वी आणखी जास्त होतं. जेव्हा मी माझं आवरेपर्यंत खिडकीतून पाहत होतो अजून थोडंसं दाट होतं. हे असे ससे तर कॉमन आहेत, म्हणजे आपल्याकडे जशा कोंबड्या आहेत का नाही म्हणणार मी, पण खूप आहे. कोणतंही घर असं सिमिलर दिसणार नाही पहा. मी मोस्टली खरं स्पेसिफिकली जवळ व्हिडिओ म्हणजे पर्टिक्युलर व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत नाही. इन द सेन्स प्रायव्हसीला हार्म न करण्याचा प्रयत्न करतो. आता मेन रोड समोर आलेला आहे, पण व्हिजिबिलिटी पहा किती आहे. असं धुकं आपल्या पुण्यात पाहिलं असेल, नाही असं नाही, पण परदेशात तर ऑब्व्हियसली पहिल्यांदाच पाहतो आहे. आणि आपल्या काश्मीरला तर मी काय धुक्यात
फिरलेलं नाही आहे. इवन महाबळेश्वरला सुद्धा मी 2-3 वेळा गेलो, पण अशी धुक्याची चादर मला कधी पाहायला नव्हती मिळाली. इकडे डावीकडे जर मी गेलो तर धुकं मला पाहायला मिळेल, पण आता एक तासभर असेल. पण त्याच्याऐवजी मी विचार करतो आहे की सकाळी हे पहा, इकडे जर गेलो तर मला धुकं पाहायला मिळेल, आणि मागच्या बाजूला जर आपण गेलो तर मला थोडी ट्रॅफिक सकाळी किती असते ते पाहायला मिळेल. तर मी प्रेफर करतो आहे की आपण मोठ्या रस्त्याकडे जाण्याचा, म्हणजे इकडे दूरपर्यंत जाण्याचा विचार करतो. चला तर मग आपण पुढे जाऊयात. मला ज्या काय कॉमेंट येतात त्यामध्ये मोस्टली विचारलं जातं, हो काका स्काय स्क्रॅपर्स डाऊनटाऊन वगैरे केव्हा जाणार आहात? जायचं आहे खरं, 2-1 दिवसात आपण निघूया डाऊनटाऊनकडे. टाचांचं पण थोडंफार कमी आहे माझं आता, आणि एकदा कार्ड आणि डॉलर आले की आपण निघूयात. कंटेंट गाड्यांना आपल्याकडे भरपूर आहे, कंटेंटची काय वानवा नाही आहे. वानवा आहे ती फक्त मोबाईलच्या स्टोरेजची. कारण थोडं शूट केलं की स्टोरेज वाढतं, आणि स्टोरेज वाढलं की माझा मोबाईल बंद पडण्याची शक्यता होती. 1-2 वेळेला असं झालं होतं. मग मी चांगले व्हिडिओ डिलीटसुद्धा करून टाकले. कारण मला एवढं फक्त माहिती आहे, मोबाईल हँग झाला तर स्टोरेज जास्त झालं, आणि स्टोरेज जास्त झालं तर त्याच्यावरचा उपाय की आपल्या मोबाईलमधले व्हिडिओ कमी करणे. आणि मी बऱ्याच वेळा असं म्हटलं आहे खरं की मला काढलेले व्हिडिओ कट करायचं फार दुःखदायक वाटतं. त्यामुळं मी मनाचं कितीतरी असलं तरी कंट्रोल करतो, जेणेकरून कमीत कमी व्हिडिओ काढावेत आणि जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला दाखवावं. ठीक आहे, मला आता जितकं जमतं आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असतो. धुकं पडलं आहे, थंडी आहे, पण ही थंडी अशी नाही वाजत की दातं वाजत आहेत आणि हुडहुडी भरली आहे. ही खूप आल्हाददायक थंडी आहे. 6:27 तिथे दिसतात त्या वॉचमध्ये. मी आता बोलण्यापेक्षा तुम्हाला दाखवण्यात जास्त इंटरेस्ट आहे. ही थंडी म्हणजे काही जीव घेणे वगैरे थंडी वाजत नाही आहे, उलटं आल्हाददायक आहे, प्रसन्नदायक आहे. आता मी उठून मला हार्डली 1 तासभर झाला असेल, पण तासाभरात मी इतका फ्रेश झाल्यासारखं वाटतो आहे. खूपच छान थंडी वाटते. म्हणजे जसं म्हणतात की ॲटमॉस्फिअर प्लिझंट, तसं काहीतरी आहे. इमिजिएट इफेक्ट जाणवते पहा. मला रस्ता क्रॉस करायचा आहे, तिथे लाल सिग्नल आहे. मी हे बटन दाबणार आहे. हे बटन आता हे बटन दाबल्यानंतर जेव्हा पुढे, आता दिसत नसेल तुम्हाला खरं तर, हे समोर चौकोनी आपलं पांढरा निशाण, ते सुरू झालं. जेव्हा हे पांढरं, बराच वेळ मी आता कुठेही न बघता, समोर माझ्याकडे पांढरं आहे ना, मी डावी उजवीकडे कुठेही बघत नाही आहे. थोडं पडलो, पण कुठेही मी पाहिलेलं नाही आहे. डोळे दाखवून बंद आल्या. जेव्हा हे पांढरं निशाण दिसलं आहे मला, तसं मी डोळे बंद करून सरळ आलेलो आहे. खरं मी शूटिंग सुरू आहे करायला गेलं आणि थोडेफार शॉट घेतले की लगेच 10-12 मिनटं होतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मला आपण व्हिडिओ हे छोटे छोटे करतो आहे. हा व्हिडिओ केवळ मला तुम्हाला हे धुकं जे पडलं होतं ते
फेल होतं, केवळ ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. ॲब्सोल्युटली तेवढ्याकरता करतो आहे. आणि मी आज ठरवलं होतं तर थोड्या मेन रोडला एक तासभर चालायचं आणि जी काय वाहतूक दिसेल ती दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तर समोर रेल्वे क्रॉसिंग आलेलं आहे, इथे मी व्हिडिओ बंद करणार आहे. रेल्वे क्रॉसिंग आपण मागच्या व्हिडिओ पण माझ्या एखाद्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. ही जी रेल्वे ही बऱ्याच ठिकाणी आहे आणि ही प्रवासी वाहतूक करणारी नाही आहे. ही रेल्वे जी आहे ती फक्त आणि फक्त प्रवासी माल वाहतूक करण्यासाठी आहे. इथे चेक करतात पा, मला तुम्हाला दाखवायला आवडलं असतं खरं, पण बसेसची किती प्रिकॉशन्स घेतात ते. तर इथे सिग्नल हे थांबले आहेत, दरवाजे चेक करतात बंद आहेत का. आणि पलीकडच्या बाजूने एक स्टॉपचा बोर्ड आहे. लिटरली काही कारण नसताना हे बस फक्त दरवाजे बंद आहेत की नाही कन्फर्म करण्यासाठी थांबली होती. हा सेकंड बर्थ. मला स्कूल बसवर सुद्धा एक व्हिडिओ बनवायला आवडेल. हां, हे स्टॉप जे आहे ना, ह्या बसचं जे स्टॉप दिसतं आहे, ज्या वेळेला मुलं थांबत असतात त्यावेळेला ते हे जे स्टॉप आहे ना ते असं बाहेर येतं. म्हणजे इकडे इकडे पण पहा धुकं. चला तर मग हा व्हिडिओ मोठा झालेला आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.